त्यापेक्षाही अधिक खोलवर जाऊन भारतीय मानसशास्त्रामध्ये मनाच्या लेयर्सचा विचार केला गेलेला आहे, मनाच्या शक्तीचा विचार केला गेलेला आहे. मग आपण जे सध्या अँझायटी, डिप्रेशन किंवा पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स, ADHD किंवा असे अनेक जे सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स बघतो, तर त्याकडे भारतीय मानसशास्त्र कुठल्या पद्धतीने बघतं? त्या मानाने कम्पेअर केलं तर आधुनिक मानसशास्त्र हे मनाच्या संकुचित भागाचा विचार करतं. मनोदेह म्हणजे काय तर माइंड बॉडी. त्या पहिल्या लेअर मध्येच संपूर्ण आधुनिक मानसशास्त्र सामावलेलं आहे आणि इथे भारतीय मानसशास्त्राचं थेरपी मॉड्यूल सुरू होतं खऱ्या अर्थाने. हेच आजकालच्या अँझायटी, ओव्हर थिंकिंग, ADHD यांसारख्या आजाराचं मूळ आहे. ADHDच्या लोकांना देखील सतत आजूबाजूची परिस्थिती, वातावरण हे प्रतिकूल वाटत असतं, त्याचा त्यांना तिटकारा येत असतो आणि त्याच्यामुळं एका ठिकाणी एका विचारावर ते खूप काळ थांबू शकत नाही. या मनाच्या पहिल्या स्तराजवळ खोल विचार नसल्यामुळं प्रत्येक गोष्ट ही माझ्यामुळं, माझ्यापाशी किंवा माझ्या विरुद्ध अशा ठिकाणीच येऊन थांबते. उथळ विचार आहेत ते घालवण्यासाठीच रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकांसारखं एक यशस्वी ठरेल असं थेरपी मॉडेल मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेलं आहे. नमस्कार. आपल्या काउन्सिलिंग थेरपीच्या व्हिडिओची जी सिरीज आहे त्या सिरीज मध्ये आज आपण सगळ्यात महत्वाची अशी इंडियन सायकोलॉजी म्हणजेच भारतीय मानसशास्त्र याबद्दल माहिती घेणार आहोत. भारतीय मानसशास्त्र हा भारतीय तत्वज्ञानातून डिराईव्ह झालेला भाग आहे. त्याच्यामुळं भारतीय मानसशास्त्राला एक खूप स्ट्रॉंग असं बेस आहे. इतर काउन्सिलिंग थेरपीज मध्ये मनाचा ज्या पद्धतीने विचार झालेला आहे त्यापेक्षाही खूप खोलवर विचार हा भारतीय मानसशास्त्रामध्ये झालेला आहे. आधुनिक मानसशास्त्रानुसार मनाचे कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंड असे 3 प्रकार सांगितलेले आहेत. त्यापेक्षाही अधिक खोलवर जाऊन भारतीय मानसशास्त्रामध्ये मनाच्या लेयर्सचा विचार केला गेलेला आहे, मनाच्या शक्तीचा विचार केला गेलेला आहे. मग आपण जे सध्या अँझायटी, डिप्रेशन किंवा पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स, ADHD किंवा असे अनेक जे सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स बघतो, तर त्याकडे भारतीय मानसशास्त्र कुठल्या पद्धतीने बघतं? हे थेरपी मॉड्यूल म्हणून कसं काम करतं? आपल्याकडे डे टू डे लाईफ मध्ये आपण भारतीय मानसशास्त्राचा मनाच्या स्थिरतेसाठी काही उपयोग करून घेऊ शकतो का? अशा प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला हवी असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे, तुम्हा सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण, आज तुमच्याशी भारतीय मानसशास्त्राबद्दल संवाद साधू इच्छिते. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला हे नक्की सांगायला आवडेल की भारतीय मानसशास्त्र म्हणून जरी मानसशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये खूप गोष्टी मी शिकलेली नसले तरी देखील माझ्या सद्गुरूंच्या दिव्य साहित्यामधून आणि त्यांच्या प्रवचनांमधून मला जे भारतीय मानसशास्त्राबद्दल ज्ञान प्राप्त झालं तेच मी सद्गुरूंना वंदन करून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते. मी जसं वर म्हटलं की भारतीय मानसशास्त्र हे भारतीय तत्वज्ञानामधून वर आलेलं शास्त्र आहे. म्हणजेच जर त्याचा बेस हा भारतीय तत्वज्ञान असेल तर इथे मनाचा केवढा ब्रॉड स्पेक्ट्रम आपल्या ऋषी मुनींनी आपल्या समोर मांडला असेल. त्या मानाने कम्पेअर केलं तर आधुनिक मानसशास्त्र हे मनाच्या अगदी संकुचित भागाचा विचार करतं. भारतीय मानसशास्त्रामध्ये मनुष्य देहाचे 3 भाग सांगितलेले आहेत. त्याच्यातला पहिला आहे तो स्थूल देह, दुसरा असतो तो म्हणजे वासना देह आणि तिसरा तो म्हणजे मनोदेह की ज्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. मनोदेह म्हणजे काय तर माइंड बॉडी. या माइंड बॉडीमध्ये 4 प्रकारच्या शक्ती कार्यरत असतात असं भारतीय मानसशास्त्रामध्ये सांगून ठेवलेलं आहे. तर त्याला त्यांनी नावं दिलेली पहिली शक्ती आहे ती म्हणजे मन.
मन म्हणजे आधुनिक मानसशास्त्रामध्ये संपूर्ण मन म्हणून ज्या एका संकुचित लेअरचा अभ्यास केलेला आहे तो हा पहिलाच स्तर आहे किंवा त्या पहिल्या लेअरमध्येच संपूर्ण आधुनिक मानसशास्त्र सामावलेलं आहे. आणि जसं आपण म्हटलं की भारतीय मानसशास्त्र हे अजून जास्त खोलवर जाऊन मनाचं वर्णन करतं, तर त्यामध्ये त्यांनी मनाचे पुढचे अजून 3 स्तर सांगितलेले आहेत किंवा अजून 3 वेगवेगळ्या शक्ती सांगितलेल्या आहेत. त्यातली आता दुसरी शक्ती म्हणजे बुद्धी, तिसरी शक्ती म्हणजे चित्त आणि चौथा म्हणजे अहंकार, की ज्याला आपण तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये अंतःकरण चतुष्टय असं त्याला म्हटलं जातं. हे चारही स्तर मनोदेहांतर्गतच येत असतात आणि या चारही स्तरांची कार्य ही एकमेकांना सांभाळून घेऊन एकमेकांना पूरक अशीच असतात. असं जरी असलं तरी सुद्धा जेव्हा त्या स्तरांमध्ये त्या लेयर्समध्ये जेव्हा काही दोष निर्माण होतो तेव्हा मात्र तो प्रत्येक स्तरावर स्वतंत्र असा निर्माण होतो. आणि इथे भारतीय मानसशास्त्राचं थेरपी मॉड्यूल सुरू होतं खऱ्या अर्थाने. यामध्ये त्यांनी प्रत्येक या लेयर्समध्ये कसे कसे दोष निर्माण होतात आणि या चारही स्तरांवरील दोषांचं परिवर्तन म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन कसं घडवून आणायचं याबद्दल तत्वज्ञानाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलेलं आहे. मला इथे सांगायला आवडेल की भारतीय मानसशास्त्रामध्ये कधीच आम्ही हा आजार बरा करतो असं म्हटलेलं नाहीये, तर कायम दोषांचं परिवर्तन करून आणतो आम्ही त्या व्यक्तीचं ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणतो असेच शब्दप्रयोग कायम तिथे वापरले गेलेले आहेत. तर यातल्या पहिल्या स्तराचा किंवा पहिल्या शक्तीबद्दल आज आपण माहिती घेऊयात. या पहिल्या स्तराचं नाव आहे मन. हे जे मन आहे त्या मनाचं कार्य जे आहे ना ते अगदीच वरवरचं असतं. म्हणजे काय, तर आपण जे काही सेन्स ऑर्गन्सनी सेन्स करतो, या 5 सेन्स ऑर्गन्स मधून आपण जे अनुभव गोळा करतो म्हणजे डोळ्यांनी बघतो, कानांनी ऐकतो, तर ते अनुभव स्मृतींच्या रूपाने या मनामध्ये साठवले जातात. आणि ज्या वेळेला आपल्याला व्यवहारामध्ये गरज पडते तेव्हा नेमका अनुभव हा अंतर्मनातून बाहेर काढणं एवढाच या मनाच्या पहिल्या स्तराचं काम आहे. या मनोदेहाच्या पहिल्या स्तरावर विचार करण्याची क्षमता असली तरी ती अगदी उथळ स्वरूपाची असते, कमी स्वरूपाची असते आणि विशिष्ट अनुभवांशी संबंधित एवढीच ही क्षमता असते. आणि म्हणूनच या उथळ आणि थोड्या विचारांमधून मनामध्ये दोष निर्माण होऊ शकतात. या मनाच्या अंगभूत उथळपणामुळं मन हे खूप चंचल होतं आणि त्याच्यामुळं आपल्याला एखादी गोष्ट जरा बरी वाटली किंवा आपलं तिथं महत्व प्रस्थापित होतंय असं वाटलं की मन तिकडच ओढ घ्यायला लागतं. आणि एखादी परिस्थिती जर आपल्यासाठी प्रतिकूल असेल तर मनाला त्या परिस्थितीचा, त्या जागेचा, त्या माणसांचा तिटकारा यायला सुरुवात होते. हेच आजकालच्या एन्झायटी, ओव्हर थिंकिंग, ADHD यांसारख्या आजाराचं मूळ आहे. आपल्याला मनासारखी एखादी गोष्ट होत नाहीये म्हटल्यानंतर तिथं ओव्हर थिंकिंग सुरू होतं, एन्झायटी लगेच व्हायला लागते त्या माणसाला. किंवा ADHDच्या लोकांना देखील सतत आजूबाजूची परिस्थिती, वातावरण हे प्रतिकूल वाटत असतं, त्याचा त्यांना तिटकारा येत असतो आणि त्याच्यामुळं एका ठिकाणी एका विचारावर ते खूप काळ थांबू शकत नाहीत आणि मग अटेन्शन डेफिसिट तयार व्हायला लागतं. या मनाच्या पहिल्या स्तराजवळ खोल विचार नसल्यामुळं प्रत्येक गोष्ट ही माझ्यामुळं, माझ्यापाशी किंवा माझ्या विरुद्ध अशा ठिकाणीच येऊन थांबते. म्हणजे मीशी प्रत्येक गोष्ट, इगोशी प्रत्येक गोष्ट निगडीत केली जाते. अशा आढ्यताखोर मीवर काम करण्यासाठी, त्याचे उथळ विचार आहेत ते घालवण्यासाठीच रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकांसारखं एक यशस्वी ठरेल असं थेरपी मॉडेल मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेलं आहे. त्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी जर आपण नीट समजून उमजून घेतल्या आणि त्याप्रमाणे जर आपण आचरण केलं तर अगदी खोलवर, मनाच्या अगदी खोलवर गेलेले व्याधी सुद्धा त्यामुळे बरे होऊ शकतात. ही मनाच्या श्लोकांची ताकद आहे.
आणि हे थेरपी मॉड्यूल सध्याच्या काळामध्ये इतर थेरपीज पेक्षा थोडं जरी वेगळं वाटत असलं तरी देखील जे क्लायंट याचा योग्य रीतीने उपयोग करून घेतात त्यांना इतर थेरपीज पेक्षा निश्चितच याच्यामुळे खूप चांगला परिणाम झालेला दिसतो. आणि हे मी खूप जबाबदारीपूर्वक सांगतेय. आजच्या या भारतीय मानसशास्त्राच्या व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये आपण इथंच थांबूयात. पुढच्या भागामध्ये आपण मनाचा दुसरा स्तर जो बुद्धी त्याच्याबद्दल विचार करणार आहोत. तरी तुम्ही पुढचा भागही आवर्जून बघा आणि हा भाग तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल धन्यवाद.